ऐका ना, अगदी मस्त अशी आज चायनीज डिश बनवणार आहे. तेही छानपैकी सोया मंचुरियन बनवणार आहे आणि नंतर फ्राईड राईस बनवणार आहे. तर संध्याकाळ झालेली आहे, सकाळीच बनवणार होती पण मेनू कॅन्सल झाला. म्हटलं चला संध्याकाळीच बनवूया, कारण मग दुसऱ्या कामाची गडबड होती, मग विसरून गेली. मग त्याच्यामुळे मग आता संध्याकाळी ते प्लॅनिंग ठेवलेलं आहे. तर मग सगळ्या भाज्या वगैरे सगळं कट करून घेतलं आणि सोयाबीन इथे मी पाण्यामध्ये बॉईल करायला टाकून दिलेले आहेत. तुम्ही भिजतही घालू शकता. सोयाबीन पाण्यात बॉईल करून घेतले, थोडंसं मीठ टाकून ते काढून घ्यायचे आहे. परत थंड पाण्यामध्ये टाकायचे आणि दाबून थोडं पाणी काढून घ्यायचं. नंतर एका भांड्यात घ्यायचे, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं, थोडं मैदा टाकून घेतला. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली, सोया चिली टाकून घेतलेला आहे, त्याच्यानंतर सोया सॉस टाकून घेतलेला आहे, त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे, टोमॅटो थोडंसं केचप टाकलेलं आहे आणि थोडंसं इथे फूड कलर टाकून घेतलं आहे. ऑप्शनमध्ये आहे, फूड कलर टाकायचा असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालतं. अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ आपल्याला अर्धा तास तरी हे साईडला ठेवायचं आहे. छानपैकी त्याच्यामध्ये सगळं मुरलं जातं आणि छान त्याची टेस्ट येते. ते झाल्यानंतर तेल गरम करून घेतलं आणि आपल्याला जी सोयावडी आहे ती छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. तर हे मिनी सोया आहे, तुमच्याकडे ते मोठे बिग असतील तर ते घेतले तरी चालेल. त्याचे अगदी छान असं मंचुरियन दिसतं आणि त्याच्यानंतर ते काढून घेतले आहे. अगदी क्रिस्पी असे तळून घेतले मीडियम फ्लेमवर. आता त्यांना वघार करून घ्यायचा आहे, म्हणजेच इथे तेल टाकून घेतलं. लोखंडाच्या कढईच घ्यायची आहे आपल्याला. अद्रक लसूणचे बारीक काप टाकून घेतलेले आहेत आणि कांद्याच्या पातीचा व्हाईट कांदा आहे तर तो टाकून घेतला, परतून घेतला. गाजर, कॅप्सिकम आणि कोबीज हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे, ते परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि सोया सॉस टाकून घेतलेला आहे, रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे. हे सगळं चांगल्यापैकी मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं व्हिनेगरही टाकायचं आहे तुम्हाला आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि जे सोयाबीन आपण इथे परतून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि स्क्वेअरमध्ये कांदा आणि कॅप्सिकम स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेली होती ती ठेवून घेतलेली आहे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सोया चिली ते छानपैकी तयार झालेलं आहे. खूप टेस्टी झालं होतं, सगळ्यांनी आवडीने खाल्लेलं आहे. त्याच्यानंतर फ्राईड राईस बनवून घेतलेलं. ते फ्राईड राईस बनवण्यासाठी सगळ्या भाज्या व्हेजिटेबल कट करून घेतले, कॅरट, कॅप्सिकम आणि कोबीज. त्याच्यानंतर सोया चिली, रेड सॉस आणि टोमॅटो केचप आणि चिली सॉस ते सगळं टाकून घेतलेलं आहे मी इथे आणि व्हिनेगर टाकून घेतलं. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि राईस बॉईल करून घेतलेला होता तो टाकून घेतला. अशा पद्धतीने फ्राईड राईस झाला आणि इतक्या छान डिशेस झाल्या होत्या. फुल डिटेलमध्ये बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी एक मराठी गृहिणी आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.